चालू घडामोडी जुलै 2024 भाग 2 राजकीय व घटनात्मक घडामोडी। एक्झिट पोल। लोकसभा निवडणूक 2024च्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून 2024 रोजी संपत असताना 1 जून रोजी संध्याकाळी 6 नंतर एक्झिट पोलचे निकाल येण्यास सुरुवात झाली। बहुतेक एक्झिट पोलमध्ये भाजप बहुमताचा आकडा पार करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। एक्झिट पोल म्हणजे काय? मतदानात्तर जनमत चाचणीला सोप्या भाषेत एक्झिट पोल म्हणतात। लोकांनी निवडणुकीत कसे मतदान केले याचा एक्झिट पोल एक अंदाज असतो। मतदार मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या मुलाखतीच्या आधारे तसेच मतदार डेटाशी संबंधित इतर आकड्याच्या आधारावर ही आकडेवारी जाहीर केली जाते। भारतीय निवडणूक आयोगाने सर्व टप्प्यात मतदान पूर्ण होईपर्यंत एक्झिट पोल जाहीर न करण्याचे बंधन घातले असल्यामुळे साधारणपणे मतदानाच्या दिवशी एक्झिट पोल जाहीर केले जातात। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनद्वारे 1957 मध्ये दुसऱ्या लोकसभा निवडणुकीदरम्यान एक एक्झिट पोल घेण्यात आला होता। अंदाज चुकल्याची उदाहरणे: लोकसभा निवडणूक 2004 आणि 24, बिहार विधानसभा निवडणूक 2015 आणि 2020, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2017 आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 इत्यादी। ओपिनियन पोल म्हणजे काय? हे निवडणुकीशी संबंधित विविध मुद्द्यावर मतदारांचे मत एकत्रित करण्यासाठी निवडणूक पूर्व सर्वेक्षण आहे। भारताचा एक्झिट पोलचे नियमन कसे केले जाते? लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 126A मध्ये नमूद केलेल्या कालावधीत एक्झिट पोल आयोजित करणे आणि त्याचे निकाल प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित करणे प्रतिबंधित आहेत। म्हणजेच पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू होण्यासाठी निश्चित केलेल्या तपासापासून ते सर्व राज्यांमध्ये शेवटच्या टप्प्यासाठी मतदान संपण्यासाठी निश्चित केलेल्या तासापासून अर्ध्या तासानंतर पर्यंत एक्झिट पोल करणे प्रतिबंधित आहे। एक्झिट पोलच्या वापराचे नियमन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे। ECI नुसार एक्झिट पोल एका विशिष्ट कालावधीतच घेतले जाऊ शकतात। हा कालावधी मतदान केंद्र बंद झाल्यापासून सुरू होतो आणि शेवटचा बूथ बंद झाल्यानंतर 30 मिनिटांनी संपतो। मतदानाच्या काळात किंवा मतदानाच्या दिवशी एक्झिट पोल घेता येत नाही। निवडणूक आयोगाने राज्यघटनेच्या कलम 324 अन्वये मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांना निवडणूक पूर्व सर्वेक्षण, ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलचे निकाल प्रकाशित करण्यास मनाई केली आहे। एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलचे निकाल देताना वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या मतदानाचा नमुना आकार, मतदान पद्धतीचा तपशील, त्रुटीचे मार्जिन आणि मतदान संस्थेची पार्श्वभूमी उघड करावी असे आदेश आयोगाने दिले आहेत। एक्झिट पोल आयोजित करणाऱ्या सर्व माध्यमांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे। लोकसभा 2024 निवडणूक निकाल 7 टप्पे। 43 दिवस चाललेल्या 18व्या लोकसभा निवडणुकांचा निकाल 4 जून 2024 रोजी जाहीर झाला। सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 293 जागा जिंकल्या तर विरोधातील इंडिया आघाडीने 234 जागा मिळविल्या। या निवडणुकीत भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही, तर दुसरीकडे एक्झिट पोलच्या सर्व अंदाजांना झुगारून इंडिया आघाडीला झंझावाती यश आले। 18व्या लोकसभेतील पक्षनिहाय जागा, मतदान टक्केवारी: भारतीय जनता पक्ष 240 जागा 36.56%, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 99 जागा 21.19%, समाजवादी पक्ष 37 जागा 4.58%, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस 29 जागा 4.37%, द्रविड मुन्नेत्र कळघम 22 जागा 1.82%, तेलुगू देशम पार्टी 16 1.98%, जनता दल युनायटेड 12 1.25%, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 9 जागा 1.48%, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार 8 जागा 0.92%, शिवसेना 7 जागा 1.15%, लोक जनशक्ती पार्टी रामविलास 5 जागा 0.44%, युवाजन श्रमिका युवत काँग्रेस पार्टी 2.6%, राष्ट्रीय जनता दल 1.57%, भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी 1.76%, प्रत्येकी 4 जागा, इंडियन युनियन मुस्लिम लीग 0.27%,
आम आदमी पार्टी 1.11%, झारखंड मुक्ती मोर्चा 0.41%, प्रत्येकी 3, जनसेना पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी लेनिनवादी, लिबरेशन, जनता दल सेक्युलर, विदुथलाई चेरुथाईगल कच्ची, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय लोकदल, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स प्रत्येकी 2, युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल, आसाम गण परिषद, हिंदुस्थानी आवाम मोर्चा धर्मनिरपेक्ष, केरळ काँग्रेस, रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 0.32%, व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी, झोरम पीपल मूवमेंट, शिरोमणी अकाली दल, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष, भारत आदिवासी पक्ष, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा, मारुमलारची द्रविड मुन्नेत्र कळघम, आझाद समाज पक्ष कांशीराम, अपना दल सोनीलाल, AJSU पार्टी, ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन प्रत्येकी 1, अपक्ष 7, नोटा 0.99%, एकूण 543. महाराष्ट्रातील पक्षनिहाय जागा: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 13 जागा, भारतीय जनता पार्टी 9 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 9 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार 8 जागा, शिवसेना 7 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 1, अपक्ष 1, विशालदादा प्रकाश बाबू पाटील सांगली मतदारसंघ, एकूण 48. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष: भारतीय जनता दल पक्ष 240 जागा, तेलुगू देशम पार्टी 16 जागा, जनता दल युनायटेड 12 जागा, शिवसेना 7, लोक जनशक्ती पार्टी रामविलास 5, जनसेना पक्ष 2, जनता दल सेक्युलर 2, राष्ट्रीय लोकदल 2, हिंदुस्थानी आवाम मोर्चा धर्मनिरपेक्ष 1, युनायटेड पीपल पार्टी 1, आसाम गण परिषद 1, गठन पार्टी 1, अपना दल सोनीलाल 1, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 1, सिक्कीम क्रांती मोर्चा 1, इंडिया आघाडीचे घटक पक्ष: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 99, समाजवादी पक्ष 37, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस 29, द्रविड मुन्नेत्र कळघम 22, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 9, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार 8, राष्ट्रीय जनता दल 4, भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी 4, इंडियन यूनियन मुस्लिम लीग 3, आम आदमी पार्टी 3, झारखंड मुक्ती मोर्चा 3, भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी लेनिनवादी लिबरेशन 2, विदुथलाई चिरुथाईगल कच्ची 2, भारतीय कम्युनिस्ट पक्ष 2, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स 2, भारत आदिवासी पक्ष 1, मारुमलारची द्रविड मुन्नेत्र कळघम 1, केरळ काँग्रेस 1, रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी 1, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष 1. काही ठळक वैशिष्ट्ये: नोटा नन ऑफ द अबो. नोटाला देशातील आतापर्यंत सर्वाधिक 2,18,674 मते मध्य प्रदेशच्या इंदोर मतदारसंघात मिळाली. नोटाने सर्वाधिक मते आसाममध्ये 14 जागांवर सरासरी 1.19% मिळवली. सर्वात कमी नोटामध्ये नागालँडमध्ये 1646 नोंदविली गेली. या निवडणुकीत 41 राजकीय पक्षाचे उमेदवार निवडून आले. राष्ट्रीय पक्षांनी 346 जागा 64% जागा जिंकल्या. किमान एका राज्यात राज्य पक्ष म्हणून मान्यता असलेल्या पक्षांनी 179 जागा म्हणजे 33% जागा जिंकल्या. 11 जागा बिगर मान्यता प्राप्त पक्षांनी तर 7 जागा अपक्षांनी जिंकल्या. नवनिर्वाचित खासदारांपैकी 280 खासदार म्हणजेच 52% लोकसभेवर प्रथमच निवडून आले आहेत. 216 विद्यमान खासदार पुन्हा निवडून आले तर 53 मंत्र्यांपैकी 35 विजयी झाले. राहुल गांधी हे एका वेळी 2 मतदारसंघातून उत्तर प्रदेशमधील रायबरेली आणि केरळमधील वायनाड मधून निवडून आले. त्यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला असून रायबरेली मतदारसंघ राखला आहे. 18व्या लोकसभेचे सरासरी वय 56 आहे. एकूण महिला खासदाराची सरासरी वय 50 वर्षे आहे. लोकसभेतील 3 खासदार वय वर्ष 25 आहेत. महिला खासदार 18व्या लोकसभेमध्ये 74 महिला खासदार म्हणजे 14% निवडून गेले आहेत. ही संख्या 2019 मध्ये 78 महिला खासदार होती. या लोकसभेत भाजपच्या सर्वाधिक 31 महिला खासदार आहेत. त्या खालोखाल काँग्रेस 13, तृणमूल काँग्रेस 11, समाजवादी पार्टी 5, द्रविड मुन्नेत्र कळघम 3, लोक जनशक्ती पार्टी 2 व संयुक्त जनता दलाचा क्रमांक 2 लागतो. एकूण खासदारांमधील महिलांचे प्रमाण सर्वाधिक 37.9% असणारा पक्ष म्हणजे ऑल इंडिया
तृणमूल काँग्रेस होय. 18व्या लोकसभेच्या 78% खासदारांनी किमान पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले आहे. महिला खासदारांपैकी 78%नी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. 5% खासदारांकडे डॉक्टरेटची पदवी आहे. त्यात 3 महिला खासदारांचा समावेश आहे. निवडून आलेल्या खासदारांपैकी शेती आणि सामाजिक कार्य हे सर्वात सामान्य व्यवसाय आहेत. खासदारांपैकी 7% वकील आहेत आणि 4% वैद्यकीय व्यावसायिक आहेत. सर्वाधिक मताधिक्य भाजपचे शंकर लालवानी इंदोर मतदारसंघात 11.75 लाख मताच्या फरकाने विजयी. सर्वात कमी मताधिक्य शिवसेनेचे रवींद्र वायकर मुंबई वायव्य मतदारसंघात 48 मताच्या फरकाने विजयी. सर्वात युवा खासदार उत्तर प्रदेशमधील कौशांबी मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे पुष्पेंद्र सरोज हे वयाची 25 वर्षे 3 महिने आणि 3 दिवसाचे असताना लोकसभा निवडणूक जिंकणारे सर्वात युवा खासदार ठरले. सर्वात युवा महिला खासदार बिहारच्या समस्तीपूर मतदारसंघातून जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाच्या शांभवी चौधरी या वयाच्या 25 वर्षे 11 महिन्याच्या असताना लोकसभेतील सर्वात युवा महिला खासदार ठरल्या आहेत. सर्वात वयोवृद्ध खासदार द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे तामिळनाडूतील श्री पेरबदूरचे खासदार श्री TR बालू वयाच्या 82व्या वर्षी लोकसभेतील सर्वात वयोवृद्ध खासदार ठरले आहेत. सर्वात श्रीमंत खासदार चंद्रशेखर पेम्मासानी आंध्र प्रदेशच्या गुंटूरमधील TDPचे उमेदवार 5,700 कोटी संपत्ती. सर्वात गरीब खासदार ज्योतिर्मय सिंह महतो पश्चिम बंगालच्या पुरुलियामधून भाजपचे खासदार 5 लाख रुपये. काँग्रेस पक्षाच्या कर्नाटकातील चिकोडीच्या 27 वर्षीय उमेदवार प्रियंका जारकीहोळी या अनारक्षित जागेवरून विजयी होणाऱ्या सर्वात युवा आदिवासी महिला ठरल्या. दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या 2 व्यक्तींनी निवडणूक जिंकली आहे. पंजाबमध्ये हुजूर साहिबमधून अमृतपाल सिंग विजयी झाले तर जम्मू काश्मीरमधील बारामुल्लामध्ये शेख अब्दुल इंजिनियर रशीद यांनीही विजय मिळविला. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, सिक्कीम, मिझोरम आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. तामिळनाडू वगळता भारतातील प्रत्येक राज्यात लोकसभेची किमान एक जागा भाजपने जिंकली. सलग 3ऱ्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील 7 जागा भाजपने जिंकल्या. चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली लोक जनशक्ती पार्टीने रामविलास लढलेल्या सर्व म्हणजे 5 जागा जिंकल्या. अयोध्या असणाऱ्या फैजापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे लल्लू सिंग यांचा सपाच्या अवधेश प्रसाद यांच्याकडून तब्बल 54,567 मतांनी पराभव झाला. 20 वर्षांनंतर काँग्रेसने अलाहाबाद लोकसभा मतदारसंघ जिंकला. 2009 नंतर काँग्रेसने गुजरातमध्ये पहिल्यांदाच लोकसभेची जागा जिंकली. बनासकांठा मतदारसंघातून काँग्रेसच्या बेनीबेन नागजी ठाकोर विजयी झाल्या. बहुजन समाज पक्ष हा 424 जागा लढवत राष्ट्रीय स्तरावर 2.4% मते मिळूनही एकही जागा जिंकू शकला नाही. केरळमध्ये भाजपला पहिल्यांदाच एक जागा जिंकण्यात यश आले आहे. 18व्या लोकसभेतील कलाकार खासदार कंगना रनौत, अरुण गोविल, हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा, मनोज तिवारी, रवि किशन, सुरेश गोपी, दीपक देव अधिकारी, रचना बॅनर्जी आणि जन्नू मालिया. निवडणुकीतील नोटा पर्याय म्हणजे काय? नोटा नन ऑफ द अबोव. मतदान यंत्रावर सर्व उमेदवारांची यादी खाली नोटाचा पर्याय दिलेला असतो. वरीलपैकी एक उमेदवार योग्य वाटला नसल्यास या पर्यायाला मतदान करून मतदार आपली असहमती दर्शवित असतात. सप्टेंबर 2013 मध्ये PUCL विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाला मतदारांच्या निवडीची गुप्तता जपण्यासाठी उपाय म्हणून नोटा पर्याय सादर करण्याचे निर्देश दिले. नोटाचा वापर प्रथम 2013च्या छत्तीसगड, मिझोरम, राजस्थान, दिल्ली आणि मध्य प्रदेश या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकीत आणि नंतर 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये करण्यात आला. नोटा म्हणून टाकलेली मते मोजली जात असली तरी ती निकालावर परिणाम करत नाही. एखाद्या मतदारसंघात नोटा सर्वाधिक मते मिळाली तरीही दुसऱ्या क्रमांकाची मते मिळणाऱ्या पुढील उमेदवाराला विजयी घोषित केले जाते. पंतप्रधान मोदींचा शपथविधी सोहळा. 73 वर्षीय नरेंद्र मोदी यांनी 9 जून 2024 रोजी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे सलग 3ऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. 8,000 मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सलग 3 वेळा पंतप्रधान राहिलेले भारताचे पहिले जवाहरलाल नेहरू
च्या विक्रमाची बरोबरी नरेंद्र मोदी यांनी केली आहे. भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्यामुळेच प्रथमच मोदींना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षाच्या मदतीने आघाडी सरकार स्थापन करावे लागले. शपथविधी सोहळ्याला हजर 7 विदेशी पाहुणे. भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइजू, मॉरिशसचे अध्यक्ष प्रविंद जुगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान PK दहल प्रचंड, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफीफ आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे. यापूर्वी मोदीच्या शपथविधीला 2014 मध्ये सार्क गटाचे 8 नेते आणि 2019 मध्ये मॉरिशस आणि किर्गिझिस्तानच्या प्रमुखांसह बिमस्टेकचे सदस्य शपथविधी समारंभाला उपस्थित होते. भारतातील आघाडी सरकारी कालावधी. आघाडीचे नाव पंतप्रधान पक्ष. 1977 ते 1979 जनता पार्टी मोरारजी देसाई काँग्रेस हो. 1979 ते 1980 जनता पार्टी सेक्युलर चरणसिंग जनता यस. 1989 ते 1990 नॅशनल फ्रंट VP सिंग जनता दल. 1990 ते 1991 जनता दल सोशलिस्ट किंवा समाजवादी जनता पार्टी चंद्रशेखर जनता दल यस किंवा समाजवादी जनता पार्टी. 1991 ते 1996 जनता दलाच्या बाहेरील पाठिंब्यासह काँग्रेस सरकार VP नरसिंहराव काँग्रेस. 1996 ते 1997 युनायटेड फ्रंट HD देवेगौडा जनता दल. 1997 ते 1998 युनायटेड फ्रंट IK गुजराल जनता दल. 1997 ते 1998 भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडी अटल बिहारी वाजपेयी भाजप. 1999 ते 2004 राष्ट्रीय लोकशाही आघाडी अटल बिहारी वाजपेयी भाजप. 2004 ते 2009 संयुक्त पुरोगामी आघाडी मनमोहन सिंग काँग्रेस. 2009 ते 2014 मनमोहन सिंग काँग्रेस. 2014 ते 2019 भाजपला पूर्ण बहुमत नरेंद्र मोदी भाजप. 2019 ते 2024 भाजपला पूर्ण बहुमत नरेंद्र मोदी भाजप. आतापर्यंत भाजप बहुमताशिवाय नरेंद्र मोदी भाजप.